काल सकाळी आमच्या सांगली जिल्ह्याच्या सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जवळजवळ डोक्यावरच्या करजगी गावात काल सकाळी जो भयंकर प्रकार घडला, ह्या प्रकारामुळे सांगली जिल्ह्याला आपल्या सर्वांना एक काळीमा फासली गेलेली आहे। दुर्दैव आहे की तुम्हा आम्हा सर्वांच्या लेखी सुद्धा आम्ही सुरक्षित ठेवू शकत नाही। मी नुकतंच त्या मुलीच्या वडिलांची, आजीची, आजोबांची भेट घेतली। मी त्यांची आपल्या सर्वांच्या वतीनं, सगळ्या समाजाच्या वतीनं मी त्यांची माफी मागितली की आम्ही त्यांना, त्यांच्या नातीला, त्यांच्या पोरीला आपण सुरक्षित ठेवू शकलो नाही। ही प्रवृत्ती काही लोकांच्यात आहे आणि ती आपण ओळखू शकत नाही आणि त्यामुळे आज अतिप्रसंग, अगदी घाणेरडा प्रकार हा या पोरीवर झाला आणि तिला पोरीचा जीव गमवावा लागला। पोरीचा जीव आपण परत देऊ शकत नाही, पण ह्या नराधमाला शिक्षा झाली पाहिजे, कायद्यानं शिक्षा लवकर झाली पाहिजे। मी ताबडतोब शासनाला मागणी करणार आहे की ह्याला फास्ट ट्रॅक कोर्टात, जलदगती कोर्टातून ह्याचा खटला चालवावा, चांगले सरकारी वकील ह्या खटल्यासाठी द्यावेत, या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी सर्वसामान्यांची मागणी आहे आणि ती लवकर व्हावी। हा न्याय उशिरा होणं हा सुद्धा न्याय न होण्याच्या बरोबर असते। मी ह्या बरोबरीनं एकंदरीत जिल्ह्यात आता आपल्याला सर्वांना, राज्यकर्त्यांना, लोकप्रतिनिधींना, राजकारण, जाती भेद सगळे बाजूला ठेवून आपल्या मुलं मुली उद्या शाळेला पाठवायच्या का, आणि पाठवायचे असतील तर त्या सुरक्षित ठेवायची जबाबदारी कोण घेणार? अशा परिस्थितीत आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन लहान सहान गोष्टी सुद्धा आता आपल्याला टाळून चालणार नाहीत। तरुणांना सुद्धा आपल्याला आता प्रशिक्षण द्यावं लागणार। मुलीची जात, लहान मुलं ह्यांच्याशी कसं वागायचं, आपण कसं राहिलं पाहिजे। काही कॉलेजच्या, शाळेच्या बाहेर सुद्धा आज मुलं मुली जातात, तिथं सुद्धा ह्या मुली सुरक्षित आहेत का? आपल्याला किरकोळ विषय वाटतो, पण हे जे रोड रोमिओ सुद्धा त्या शाळेच्या बाहेर बसतात, ही प्रवृत्ती आता जर आपण नाही थांबवली तर उद्या हीच पोरं पुढे होऊन काय कृत्य करतील हे आपल्या हाताबाहेर जाणार। आणि म्हणून मी प्रशासनाच्या मागे लागलेलोच आहे। हा जो प्रकार घडला, ह्या नराधमाने प्रकार घडवला, तो स्वतः आधीही सेक्स ऑफेंडर म्हणून घोषित झालेला आहे। त्यांनी 3 वर्ष शिक्षाही भोगलेली आहे। मात्र ही अशी शिक्षा भोगून हा पुन्हा ह्या ठिकाणी येऊन राहिला, हे शेजाऱ्यांना सुद्धा कल्पना नव्हती। मी पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे, पुढेही त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती करेन की जेवढे ह्या प्रकरणात अशा प्रकारचे गुन्हे असलेले, दाखल असलेले, शिक्षा भोगलेले, न भोगलेल्या सर्व व्यक्तींची यादी ही त्या ग्रामपंचायतीत राहावी। ते कुठे शिक्षा भोगल्यावर सुद्धा अशा प्रवृत्तीची लोक कुठेही राहत असतील त्यांनी तिथल्या पोलीस स्टेशनला कळवावं। त्या पोलीस स्टेशनने ज्या गावात ते राहतात त्या गावात स्वतःची कल्पना द्यावी। ही मुलं सुरक्षित ठेवण्यासाठी ही कदाचित एक खूप मोठा आपला निर्णय घ्यावा लागेल। मला विश्वास आहे की आत्ताची शासन सुद्धा ह्या बाबतीत लवकरच ठोस पर्याय उचलण्यासाठी पुढे येईल। दादा, आता सध्याला महाराष्ट्रामध्ये काल सांगली जिल्ह्यामध्ये प्रकार घडला, आज बुलढाण्यामध्ये प्रकार घडला, लाडकी बहीण कुठं सुरक्षित आहे असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे ह्या सरकारनं सध्या लाडकी बहीणची नाव करून सरकार सध्याला स्थापन केलं, पण त्यांच्या राज्यामध्ये लाडकी बहीण सुरक्षित नाही, तर ह्यावर काय सांगाल तुम्ही? तेव्हा राजकारण ह्यात आमची मत वेगळी असतील, राजकारण ह्यात न आणणं मला महत्त्वाचं वाटते। मात्र बहीण लाडकी सांभाळण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे। ही लाडकी बहीण सुरक्षित ठेवली पाहिजे, ह्यासाठी निधी जो लागेल तो द्यावा लागणार। कदाचित आज आपले जे सुरक्षाकर्मी आहेत, जे पोलीस दल आहेत, त्यांना निधी कमी पडतो का? जी भीती त्यांची निर्माण व्हावी लागते त्याशी त्यांची संख्या कमी पडते का? आज ग्रामीण भागात, कर्नाटकच्या बॉर्डरच्या भागात ह्या ठिकाणी पोलिसिंग कमी पडते का? व्यक्ती कमी पडतात का? पोलीस स्टेशनची संख्या कमी आहे का? ह्याला लागणारा निधी हा डायव्हर्ट करून चालणार नाही। त्या महिन्याला येणारे पैसे हे आमच्या गरजेचे आहेत, महिलांच्या गरजेचे आहेत, ते त्यांना मिळालेच पाहिजेत। पण हे होत असताना आपले मुलं बाळ सुरक्षित ठेवणं सुद्धा ही आज राजकर्त्यांची, माझी जबाबदारी, आमदारांची जबाबदारी, मंत्र्यांची, मुख्यमंत्र्यांची जबाबदारी, किंवा ही आज देशाची पंतप्रधानांची जबाबदारी आहे
हे जे घडलं हे सांगली जिल्ह्यात कोणालाच आवडलेलं नाही आणि जिल्हाभर तुम्ही पाहिलेलं आहे की आज कॅन्डल मार्च निघाले, मोर्चे निघाले. ही जात धर्म ह्याच्या पलीकडची ही माणुसकी आपण जपली पाहिजे आणि हा राजकारणाचा विषय बाजूला ठेवूया आणि एकत्रित येऊन सर्व राजकर्त्यांनी ह्याच्यावर आता ताबडतोब तोडगा काढणं गरजेचं आहे. आता सध्याला जे सोशल मीडिया, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक जे म्हणजे व्हिडिओ अशा पद्धतीने व्हायरल होतात, त्यामुळे आता जी युवा पिढी जी आहे त्यामुळे कुठंतरी बिघडायला त्याच्यामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये संभ्रम मिळाला. ह्यावर मी सांगितलं तुम्हाला, कदाचित आपण आपल्या तरुणाईला वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देणं आज गरजेचं आहे. आता हा लगेच होणारा निर्णय नाहीये. आज ह्या मुलीचा आपण जीव वाचू शकलो नाही, तिचा जीव आता परत आपण तिला आणू शकणार नाही, पण हिच्या बलिदान वाया जाता कामा नाही. ह्यातनं जिल्ह्यानं, राष्ट्रानंच बोध घेतला पाहिजे. ह्या घटना सातत्याने घडत आलेल्या आहेत. ह्याच्या मागची प्रवृत्ती काय, ही लवकर कशी ओळखायची, ही काही वेगळ्या पद्धतीची लोक आहेत का, हे मोबाईल, टीव्ही ह्याच्यावर येणारा आजचा कंटेंट जे उपलब्ध आहे त्याच्यामुळे हा परिणाम होतो का, त्याला कसं थांबवायचं, ह्यासाठी खूप अभ्यास करावा लागणार आणि सगळ्यांनी वेळ द्यावा लागणार आहे. आणि त्यात निश्चितच सगळ्या जिल्ह्याच्या प्रतिनिधींशी मी बोलून लवकरच बैठक घेऊन आपल्या जिल्ह्यापुरतं तरी आज महिला सुरक्षित राहायला पाहिजेत, मुलं मुली सुरक्षित राहायला पाहिजेत, त्यासाठी काय उपाय करता येतील यासाठी तुम्ही आता येणाऱ्या दिवसात बघाल की हा विषय खूप गंभीरतेनं आम्ही सगळे लोकप्रतिनिधी घेऊ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.